आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. काटई पुलाच्या कामासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न 95% काम पूर्ण. जून अखेरीस होणार काम पूर्ण. डोंबिवली कल्याण शिळ मार्गावरील पलावा येथील वाहतूक कोंडी फोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा काटई उड्डाणपुलाचं काम 95% पूर्ण झालं असून पावसामुळे या कामात व्यत्यय येत आहे. मात्र तरीही या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करत हे पूल जून अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितलं. आज बुधवारी सकाळी आमदार मोरे यांनी पुलाच्या कामाची पाहणी करत रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याकडून कामाचा आढावा घेतलाय. दरम्यान याबाबत बोलताना आमदार मोरे यांनी आपण 1 जून रोजी नागरिकांना पूल खुले करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र पावसामुळे कामात व्यत्यय आल्यानं काम थोडंसं लांबलंय. काल आणि आज 28 मे रोजी या पुलाच्या कामाची पाहणी केली असून पुलाचं काम कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर पूर्ण करून हे पूल वाहतुकीसाठी जून अखेरपर्यंत सुरू करण्याचं आश्वासन नागरिकांना देत असल्याचे सांगितले. यावेळी डोंबिवली शिवसेना शहर सचिव तथा विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष चव्हाण, स्वीय सहाय्यक सतीश मोडक, युवासेना पदाधिकारी रोहित म्हात्रे तसेच रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. आज 28 तारीख आहे. काल 27 तारीख होती. काली आणि आजही मी आज पलावा या ब्रिजची पाहणी करण्यास आलो होतो. नागरिकांना एक आवाहन केलं होतं की 1 तारखेला हा पलावा ब्रिज आपण चालू करणार आहोत. पण अचानक 6 ते 7 दिवस पावसाचा जोर धरला आणि पाऊस जोरदार प्रचंड प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तुला हा पलावा ब्रिजच्या कामाला विलंब झालेला आहे. मी नागरिकांना नक्की एक आमदार म्हणून शब्द देतो की जूनच्या अखेरीसपर्यंत हा पलावा ब्रिज नक्की चालू होईल. युद्ध पातळीवर काम चालू आहे. काल आपण त्या पलावा ब्रिजची पाहणी केली. आताही पलावा ब्रिजची पाहणी करण्यात आलो आहे. सर्व कामगार वर्ग आहे. काम जोरात चालू आहे युद्ध पातळीवर आणि आपण जून अखेरीपर्यंत पलावा ब्रिज चालू करू एवढं मी नागरिकांना एक शब्द देतो. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.